मंथन न्यूज महाराष्ट्र. विनयभंग प्रकरणी डॉक्टर भास्कर मोरे गजाआड नगर एलसीबीची पुणे जिल्ह्यात जाऊन कारवाई. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील कॉलेज तरुणीच्या छेडछाड प्रकरणात पसार असलेला रत्नदीप संस्थेचा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यास स्थानिक गुन्हे शाखेने पळसदेव भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी पकडत गजाआड केले आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पीएसआय तुषार धाकरा व पोलीस अंमलदार बबन मखरे, भाऊसाहेब काळे, रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, सागर ससाणे, अमोल कोतकर, भाऊसाहेब राजू काळे, रोहित मिसाळ, प्रमोद जाधव, चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे आदींच्या टीमने ही कार्यवाही केली आहे. जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचा संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे याने फार्मसी कॉलेजचे प्रिन्सिपल ऑफिसचे एंट्री चेंबरमध्ये बोलावून घेऊन पीडितेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला होता. आरोपीचा पथक शोध घेत असताना तो उसाच्या शेतात लपून बसलेला मिळून असल्याने त्यास पथकाने ताब्यात घेतले. जामखेड पोलीस ठाण्यात येथे हजर करण्यात आले. पुढील तपास आता जामखेड पोलीस करीत आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहमदनगर. जामखेड येथील रत्नदीप कॉलेज ऑफ फार्मसीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरोधात फीवाढी विरोधात तसेच इतर मागण्यांकरता 5 तारखेपासून तहसील कार्यालय जामखेड येथे विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केलेलं होतं. तसेच 8 तारखेला त्यांच्या विरोधात एक विनयभंगाचा गुन्हा पण नोंद करण्यात आलेला होता. तेव्हापासून डॉक्टर मोरे हे फरार झालेले होते. त्यामुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेशजी ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी अटक करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय धाकराव, पीएसआय थोरात यांच्या नेतृत्वामध्ये 2 पथक तयार करण्यात आले होते. दोघं पथकांनी पुणे, इंदापूर, यवत या सर्व भागामध्ये त्यांचा आरोपींचा शोध घेऊन आरोपीला अखेर आज भिगवण परिसरातून ताब्यात घेण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.